भारतात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या 40 बांगलादेशी नागरिकांना मायदेशी रवाना करण्यासाठी पुणे विमानतळावरती घेऊन जात असतानाच नवी मुंबई आणि मुंबई शहर पोलिसांच्या वाहनाला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भातान बोगद्यात बुधवारी सकाळी 7:30च्या सुमारास अपघात घडलाय आणि या अपघातामध्ये 18 पोलीस कर्मचारी आणि 12 बांगलादेशी आरोपी किरकोळ जखमी झाले। मुंबई पोलिसांनी पकडलेल्या 40 बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी लोहगाव विमानतळ पुणे ह्या ठिकाणी दोन पोलीस पिंजरा वाहन आणि एक 4-चाकी जीप बुधवारी सकाळी पुण्याकडे निघाले होते। भातान बोगद्यामध्ये पुढे जाणाऱ्या वाहनानं अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे वेगात असलेल्या पोलिसांच्या गाड्या एकमेकांवरती आदळल्या। सुदैवानं कुणालाही मोठी दुखापत झाली नाहीये किंवा जीवितहानी झाली नाहीये। सर्व जखमींना तातडीनं एमजीएम रुग्णालयात कळंबोलीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आणि अपघातानंतर भातान बोगद्यामध्ये वाहतूक कोंडी झालेली होती। घटनास्थळी तातडीनं अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वाहतूक पोलीस पोहोचलेत आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। भातान बोगद्यामध्ये लागोपाठ 2 दिवस अपघात घडलेत आणि सोमवारी झालेल्या अपघातामध्ये एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागलेला होता, तर 3 जण गंभीर जखमी झालेले होते। त्यानंतर पोलिसांच्या वाहनाचा अपघातही घडलाय।